बीड हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल झालेले आहे। आजच्या सुनावणीत काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे। तर बीड हत्या प्रकरणात आज मकोका अंतर्गत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मकोका न्यायालयात ही सुनावणी होईल आणि तुम्ही आणि वैभवी आज न्यायालयामध्ये हजर राहणार आहे। हां, मी वैभवी आणि गावकरी जे काही आहेत ते आम्ही आता निघत आहोत आणि आज सुनावणी दरम्यान तिथं उपस्थित राहणार आहोत। तसेच या संदर्भात उज्ज्वल निकम साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि सुनावणीमध्ये काय होतं आज याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। आज काय अपेक्षित काय आहे न्यायालयामध्ये? अपेक्षित हेच आहे सुरुवातीच्या दिवसापासून की ज्या क्रूरकर्मी लोकांनी ह्या सगळ्या ज्या एका निष्पाप माणसाला आमच्या कुटुंबाला ज्यांनी पोरकं केलं, ज्यांनी एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं संपवलं आमच्या माणसाला, कुटुंब प्रमुखाला, त्या सगळ्या क्रूरकर्मी लोकांना जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ते तशी शिक्षा लवकरात लवकर व्हावी। आणि एक आरोपी आणि अद्याप ही फरार आहे, तो सापडत नाही आहे, नेमकं काय? ही मी 1-2 दिवसापूर्वी SP साहेबांना एक मेसेज पाठवलेला होता की या संदर्भात काही माहिती भेटते का, किंवा लोक जास्त प्रमाणात विचारतात हेच प्रश्न की कृष्ण आंधळे फरार आहे त्याविषयी काही माहिती भेटते का। तर मी त्यांना अशी विनंती करणार आहे, आज जमलं तर त्यांना वेळ असेल तर त्यांची देखील भेट घेण्याची माझी इच्छा आहे। कारण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात त्यांनी एक आव्हान केलं पाहिजे की या कृष्ण आंधळे हा जो आरोपी आहे तो नेमका कुठं लपलेला आहे, त्याच्यात काय अपडेट आहेत, कसा तपास चालू आहे हे त्यांनी सगळ्यांना सांगणं अपेक्षित आहे आणि तशी विनंती देखील मी त्यांना करणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसा।